रक्त भिडते एका सुरात, जय जय महाराष्ट्र हो, तुम ते हीच घोषणा। शिवसेना शिवसेना, एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य, हृदयातून हीच भावना। शिवसेना शिवसेना, एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध, घडवू राष्ट्र बलशाली घेऊन विचार। आली शिवसेना शिवसेना, आली शिवसेना शिवसेना, आली शिवसेना, आली शिवसेना शिवसेना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून, तसेच स्थानिक माजी नगरसेविका निर्मला कचरे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक 50 सेक्टर 14 कोपर खैरणे येथील निसर्ग उद्यानामध्ये खेळणी, बेंचेस बसवणे आणि स्थापत्य कामे करण्याच्या उपक्रमाचे भूमिपूजन सोहळा ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या संपूर्ण उपक्रमाला शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे आणि शिवसेना विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे यांच्या विशेष पुढाकाराने गती मिळाली। त्यांच्या समन्वयातून आणि प्रयत्नातून नागरिकांसाठी उद्यानातील विकास कामांना नवी दिशा मिळाली आहे। या प्रसंगी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, विविध शिवसेना पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। मग या गार्डनमध्ये खेळणी असतील, काही रिपेरिंगचं काम आहे, गेटचं काम आहे, बेंचेस आहेत, अशी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी खासदार निधीतून करण्यात येत आहे। लोकांसाठी काम करणं आणि लोकांना सुविधा पुरवणं हे आमचं काम आहे। नवी मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये आपण खासदार निधी उपलब्ध करून दिलेला आहे। खासदार हा फक्त दिल्लीत बोलण्यापुरता नसून कामं करण्यासुद्धा आहे, यासाठी या सर्व गोष्टी आम्ही करतो। या ठिकाणी विविध नागरी कामांचा शुभारंभ झाला। आपण पाहतोय की कोपर खैरण्यामध्ये निसर्ग उद्यान सेक्टर 14 येथे खासदार निधीतून विविध लोकोपयोगी कामं, बेंचेस असतील, लहान मुलांकरता खेळणे असतील, अशा विविध गोष्टींची जी कमतरता होती आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो, परंतु खासदार निधीतून आता ह्या लवकरच गोष्टी लोकांच्या सुविधांकरता उपलब्ध होतात। याकरता ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं सर्व गार्डनमधील लोकांच्या वतीने, कोपर खैरण्यातील नागरिकांच्या वतीने शिवसेना परिवारातर्फे मनपूर्वक आभार। थँक्यू।